Hello everyone, welcome to our channel Agro Digital Academy. सो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं की इंट्रोडक्शन अबाउट पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट. तर आपण आज आजच्या या लेक्चरमध्ये बघणार आहोत पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी हिस्ट्री, इम्पॉर्टन्स अँड स्कोप. तर चला आज आपण आपल्या नवीन लेक्चरला सुरुवात करूया. इम्पॉर्टन्स अँड स्कोप ऑफ पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी. सो आपण पहिले डिस्कस करूया हिस्ट्री. फ्रेश फ्रूट्स अँड व्हेजिटेबल हॅव बीन द पार्ट ऑफ ह्युमन डाएट सिन्स डाऊन फ्रॉम द हिस्ट्री. आपल्या हिस्ट्रीपासून असं ऐकत आलेलं आहे की रोज एक फ्रूट्स खाल्लं पाहिजे किंवा व्हेजिटेबल आपल्या जेवणात आपण समावेश केला पाहिजे. तर आपल्या हिस्ट्रीपासूनच आपण फ्रूट्स अँड व्हेजिटेबलचा आपल्या ह्युमन डायटरीमध्ये समावेश करत आलेलो आहोत. The systematic nutrition value of the some fruits and vegetable was reorganized in the early 17th century of the England. इंग्लंडमध्ये 17 सेंचुरीपासून आपण रिऑर्गनाईज केलेलं आहे की फ्रूट्स अँड व्हेजिटेबल याच्यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहेत. तर इम्पॉर्टंट अँड स्कोप ऑफ द पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी. द इम्पॉर्टन्स ऑफ द फील्ड to post harvest handling is the discovery that the ripening of fruits can be delayed and thus their storage prolonged by preventing fruits and tissue respiration. सो पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीमध्ये आपण डिले रायपनिंग झाल्यानंतर जेव्हा फ्रूट्समध्ये पेरिशिबल नेचरचे होतात त्याला आपण कन्झ्युमेबल नाही करू शकत. तर पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला हेच इम्पॉर्टंट आहे की त्याचं रायपनिंगचा जो पिरियड आहे तो जास्तीत जास्त कसा वाढवता येईल. प्रिव्हेन्शन ऑफ फ्रूट फ्रॉम टिश्यू रेस्पिरेशन, म्हणजे त्याला प्रिव्हेंट कसं करता येईल हे आपल्याला एक इम्पॉर्टंट रोल आहे पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीचा. फ्रूट्स अँड व्हेजिटेबल आर बीइंग रिच इन विटॅमिन्स अँड मिनरल्स नोन ॲज प्रोटेक्टिव्ह फूड. तर फ्रूट्स अँड व्हेजिटेबल हे दोघं रिच आहेत विटॅमिन्स आणि मिनरलमध्ये, जे की आपल्या डेली ह्युमन लाईफमध्ये कन्झ्युमेबल किंवा आपल्याला ते रोज आपल्या शरीरात विटॅमिन्स आणि मिनरल्स गेले पाहिजेत. तर आपण ते इझिली अवेलेबल करू शकतो फ्रूट्स आणि व्हेजिटेबलमधून. तर त्याला आपण प्रोटेक्टिव्ह फूड असं पण म्हणतो. Due to their high nutrition value, readily availability and being inexpensive, they make the significantly contributes in our human dietary life. So त्यांची हाय न्यूट्रिशन व्हॅल्यू असल्यामुळे रेडिली अवेलेबल मार्केटमध्ये रेडिली अवेलेबल असतात आणि जनरली सहज आपण ते विकत परचेस करून आपण आपल्या ह्युमन डायटरी डेली लाईफमध्ये आपण ते कन्झ्युम करू शकतो. Human Health ICMR recommended consumption of 120 gram of fruits and 180 gram of vegetable per capita per day. तर इंडियन काउन्सिलर ऑफ मेडिकल रिसर्च असं रिकमेंडेड करतं की दर दिवसाला प्रत्येक व्यक्तीने 120 ग्रॅम ऑफ फ्रूट्स अँड 280 ग्रॅम ऑफ व्हेजिटेबल त्याच्या शरीरामध्ये न्यूट्रिशन म्हणून गेले पाहिजेत. तर any fruits and vegetable provide variety of diet through distinct colors, shape, taste, aroma and texture that distinct from the other major food group. फ्रूट्स अँड व्हेजिटेबल जनरली आपण वेगवेगळ्या कलर्समध्ये असतात, त्याचे शेप वेगळे असतात, टेस्ट वेगळा असतो, ॲरोमा अँड टेक्चर दॅट डिस्टिंक्ट फ्रॉम द अदर मेजर फूड ग्रुप्स. The ornamental provides the scenery pleasure in the scenery derived from the color, shape and aroma of individuals. So Indian counts for about 12% of the global production of fruits and vegetable respectively. सो फ्रूट्स अँड व्हेजिटेबल इंडियामध्ये टोटल GDP काउंट करतात 12%. इट इज अ मेजर percentage of fruits and vegetable. India sales in the global trade for horticulture produce is a minute scale at is 1% and only 2.2% of the total horticulture produce is being produced.
इंडिया शेअर करतो ग्लोबल ट्रेडमध्ये की हॉर्टिकल्चर प्रोड्यूसमध्ये इट इज मोर दॅन 1% फ्रूट्स अँड 2.2% ऑफ द व्हेजिटेबल अँड टोटल हॉर्टिकल्चर प्रोड्यूस बीइंग प्रोड्यूस ड्यू टू द inadequate post harvest handling. 20 to 30% of the horticulture produce are loss annually. जनरली पोस्ट हार्वेस्ट लॉसेसमध्ये 20 to 30% हॉर्टिकल्चर प्रोड्यूसमध्ये होतात, जे की हार्वेस्टिंग नंतर व्यवस्थित मॅनेजमेंट न केल्यामुळे लॉसेस होतात. सपोज ट्रान्सपोर्टिंगमध्ये वगैरे. मॅनेजिंग द पोस्ट हार्वेस्ट लॉसेस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. थ्रू इंडिया प्रोड्यूस लार्ज क्वांटिटी ऑफ हॉर्टिकल्चर प्रोड्यूस इन द वर्ल्ड. Per capita per consumption is very low for our over the billion population. Major portion is being wasted at the various stage of from the produce. It will be reaches end user of the and its main quality due to the inadequate facility and processing. सो जनरली पर कॅपिटा पर कन्झम्पशन जे ICMRने आपल्याला दिलेलं आहे इंडियामध्ये, ते आपल्या इंडियामध्ये होत नाही आहे ड्यू टू पोस्ट हार्वेस्ट लॉसेसमुळे, आणि ते आपल्याला इथे कमी करण्याची आवश्यकता आहे, किंवा ते एक महत्त्वाचा पॉईंट आहे. डिले इन द यूज ऑफ हार्वेस्टिंग प्रोड्यूस विल बी द अफेक्ट इट फ्रेशनेस, प्रोबॅबिलिटी, OPL अँड न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू. पोस्ट हार्वेस्ट प्रोड्यूसमध्ये डिले झाल्यानंतर अफेक्ट होतो त्याच्या फ्रेशनेसवरती, प्रोलॅबिलिटी, OPL अँड न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू लॉस होतात जर आपण पोस्ट हार्वेस्ट. तर आपण आता हे इम्पॉर्टन्स बघितला की पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटचा इम्पॉर्टन्स काय आहे. आता हार्वेस्ट म्हणजे काय, तर इट इज अ स्पेसिफिक अँड सिंगल डेलिबरेट ॲक्शन टू सेपरेट द फूड स्टफ विथ द विदाउट ऑर नॉन इडिबल पोर्शन फ्रॉम इट्स ग्रोथ मीडियम. सपोज आपल्याला मँगो हार्वेस्ट करायचा आहे, तर तो आपल्याला माहिती आहे की कसा करायचा आहे. तर त्याचा स्पेसिफिक सिग्नल असतो की तो आता मॅच्युअर झालेला आहे, त्याचा कलर ग्रीन टू येल्लो होतो. तर ते स्पेसिफिक सिग्नलनुसार आपण तो हे करतो, डिसाईड करतो की आता हा हार्वेस्टिंगवरती किंवा कापणीवरती आलेला आहे, आणि त्याला आपण सेपरेट करतो की जे आपल्याला कंझ्युम करायचा आहे तो पोर्शन आपण सेपरेट करतो. म्हणजेच की इडिबल पोर्शन आपण सेपरेट करतो आणि नॉन इडिबल पोर्शन हा आपण त्याच्यापासून सेपरेट करतो. आणि फ्रॉम इट्स ग्रोथ मीडियम म्हणजे की त्याच्या ग्रोथच्या मीडियमपासून, सपोज स्टेम आहे तर स्टेमपासून आपण मँगो रिमूव्ह करतो किंवा त्याच्यापासून आपण हार्वेस्ट करतो, याला हार्वेस्ट म्हणतात. Then post harvest, all of the succeeding action after harvesting are defined as the post harvest technology. सपोज एखादं क्रॉप आपण हार्वेस्ट केल्यानंतर त्यात कुठल्या कुठल्या प्रॅक्टिस आपण त्या फ्रूट्सवर, व्हेजिटेबलवर करतो, ह्या सगळ्या प्रॅक्टिसेस आपण पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीमध्ये येतात. फ्रॉम दिस पिरियड ऑफ द टाईम द ऑल ॲक्शन इंटर्स द प्रोसेस अँड प्रिपेरिंग द फायनल कन्झम्पशन. मीन्स की फायनल कन्झम्पशनपर्यंत आपण कोणत्या कोणत्या प्रॅक्टिस करतो, की फॉर एक्झाम्पल प्री कुलिंग, क्लिनिंग, वॉशिंग, ट्रिमिंग अँड सॉर्टिंग. प्री कुलिंगमध्ये आपण आधी त्याला वॅक्सिन देतो प्री कुलिंग करून. क्लिनिंगमध्ये त्याला स्वच्छ धुणे पाण्याने, त्यात केमिकल ट्रीटमेंट येतात वेगवेगळ्या. ट्रिमिंग, सॉर्टिंग, त्यामध्ये पॅकेजिंग येतं वेगवेगळ्या A ग्रेड B ग्रेडनुसार आपण ते फ्रूट्स ग्रेडिंग करतो. सपोज आपल्याला एक्सपोर्ट करायचं आहे तर त्यासाठी एक्सलंट क्वालिटीचं आपण पॅकेजिंग करतो. क्युरिंगमध्ये ट्रान्सपोर्टेशन येतं, ट्रान्सपोर्टेशनचा आपण कुठला हे वापरतो ते पण एक महत्त्वाचं आहे की ज्याच्याने आपले पोस्ट हार्वेस्ट लॉसेस कमी होऊ शकतात. ग्रेडिंगमध्ये स्टोरेज, रायपनिंग अँड डिस्ट्रीब्युशन. आता स्टोरेजनुसार, ग्रेडिंगनुसार आपण स्टोरेज करतो. सपोज की A1 क्वालिटीचा आहे फ्रूट्स अँड व्हेजिटेबल, तर तो आपण एका वेगळ्या याच्यामध्ये स्टोअर करणार की हे ए क्वालिटीचं ग्रेडिंगचा मटेरियल आहे. मग त्यानंतर B स्टोरेजमध्ये. रायपनिंगनुसार, सपोज आता नेक्स्ट डेला रायपनिंग होणार आहे हार्वेस्टिंग केल्यानंतर,
तर ते आपण एका वेगळ्या सेक्शनमध्ये ठेवणार की हे उद्या मार्केटमध्ये न्यायचं आहे रायपनिंग झाल्यानंतर, आणि याला रायपनिंग होण्यासाठी वेळ आहे ते आपण वेगळे स्टोरेज करणार आहे, आणि त्यानुसार आपण डिस्ट्रीब्युशन करणार आहे त्याचं मार्केटमध्ये, ट्रान्सपोर्टेशन आणि डिस्ट्रीब्युशन. सपोज टोमॅटो आपण पूर्ण होल रायपनिंग घेतला तर तो आपल्याला लोकांसाठी वेळ आहे ते आपण वेगळे स्टोरेज करणार आहे, आणि त्यानुसार आपण डिस्ट्रीब्युशन करणार आहे त्याचं मार्केटमध्ये, ट्रान्सपोर्टेशन आणि डिस्ट्रीब्युशन. सपोज टोमॅटो आपण पूर्ण होल रायपनिंग घेतला तर तो आपल्याला लोकल मार्केटला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे, आणि तो 10-15 दिवस आधी आपण जर हे केला, हार्वेस्ट केला ग्रीन याच्यावरती, तर तो आपण डिस्टन्स मार्केटला नेऊ शकतो विकण्यासाठी. सो असे पोस्ट हार्वेस्ट टेक्निक आपण ह्याच्यात बघणार आहोत. तर आपण आजपर्यंत इथेच थांबूया, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू करूया. फ्रेंड्स, आपण या लेक्चरमध्ये बघितलं स्कोप इम्पॉर्टन्स. तर तुमचे जे काही डाऊट असतील ते आपण कमेंट सेक्शनमध्ये टाकून क्वेश्चन विचारू शकता, आपण त्यावरती पण डिस्कस करू. आणि प्लीज आपल्या ॲग्रो डिजिटल अकॅडमीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. थँक्यू सो मच.